नमस्कार, मी जान्हवी अमोल देशपांडे, उदगीरचे गणिताचे प्रोफेसर श्री सुभाषराव पागे आणि अनुराधा पागे यांची मुलगी. आजचा विषय आपलं स्वातंत्र्य. आपल्या स्वातंत्र्याविषयी बोलायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्याविषयी आपण खूप काही ऐकलं आहे, खूप काही वाचलं आहे. इतकेच नव्हे, आपण त्याचा अभ्यास पण केला आहे. आपल्या मागच्या पिढीने भारत आणि चीनचा युद्धाचा अनुभव घेतला आहे. तर ह्यामध्ये नाव प्रसिद्ध असलेले मेजर शैतान सिंग 120 सैनिक घेऊन 2000 चीनच्या सैनिकांना जाऊन ते भेटले होते आणि 1300 चीनचे सैनिक मारताना त्यांना हुतात्म्य प्राप्त झालं होतं. मेजर शैतान सिंग आपण अनुभवलं ते कारगिल युद्ध. आणि कारगिल युद्धात जर का पहिल्यांदा ज्यांना वीरमरण आलं ते म्हणजे कॅप्टन सौरभ कालिया. सौरभ कालियांचं वय अवघं 22 वर्ष. ते पेट्रोलिंगला जात असताना त्यांना लक्षात आलं की पाकिस्तान सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आहे. हे फक्त पुरे 5 लोक. तरी पण त्यांनी माघार न घेता ठरवलं की पाकिस्तानच्या सैनिकांना प्रत्युत्तर द्यायचं आणि त्यामध्येच ते अतिशय घायल झाले. पाकिस्तान सैनिक तर तयारीत होते. त्यांच्या जवळ युद्ध सामुग्री खूप जास्त होती आणि त्यामुळे त्यांनी ह्यांना घेराव घातला आणि बंदी बनवून पाकिस्तानमध्ये दिले. पाकिस्तानमध्ये अवघे 22 दिवस छळण्यात आले. मग त्यांच्या कानामध्ये सळया टाकल्या गेल्या, डोळे फोडले गेले, केस उपटले गेले आणि त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर वार केले गेले. पाकिस्तानच्या सैनिकांनी ही क्रौर्याची सीमा हद्दपार केली होती आणि त्या छळामध्येच त्यांना वीरमरण लाभलं. त्यांचं पार्थिव शरीर ओळखायला त्यांच्यामध्ये काही उरलंच नव्हतं. भुवयांच्या काही अवशेषावरनं त्यांच्या कुटुंबियांनी त्याची ओळख पटवून घेतली. आपल्याला माहिती असलेले दिल मांगे मोर म्हणणारे विक्रम बत्रा, अनुज नायर आणि मी आणि माझ्या मध्ये जर का मरण आलं तर त्या मरणाला सुद्धा मी 2 हात करेल असे म्हणणारे मनोज कुमार पांडे यांची बरीच यादी आपली खूप जास्त मोठी आहे. कारगिल युद्धामध्ये आम्हाला न विसरणारं नाव म्हणजे कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी. हे उदगीरचे सुपुत्र. ह्यांना कारगिल युद्धामध्ये वीरमरण आलं होतं. त्यांचं जेव्हा पार्थिव हे उदगीरला आलं तेव्हा सगळं गाव सुन्न झालं होतं. सगळे धाय मोकलून रडत होते. आपल्याला काहीच करता येत नाही ह्या जाणीवेने खिन्न झाले होते. असं वाटायचं की श्री छत्रपतींच्या राज्यातील आम्ही असे शंड कसे, पायाखाली आग तरी आमचे डोके थंड कसे. एक मला तिथे कविता एक आठवते. मैंने जीते जी लहराया, मैंने जीते जी लहराया तिरंगा बहुत, अब तिरंगे को मेरी अर्थी सजानी पड़ेगी. मैंने तिरंगे को लेके घूमे पहाड़ समंदर और जंगल बहुत, अब तिरंगे को मेरी अर्थी घर तक पहुंचानी पड़ेगी. चलना पड़ेगा तिरंगे को मेरे साथ घर से शमशान तक और कवियों को इसके ऊपर कविताएं बनानी पड़ेगी. ए माँ बस एक आखिरी छोटा सा काम कर देना. ए माँ एक काम कर देना, थोड़ी सी मिट्टी मेरे जेब में रख देना. ए माँ एक आखिरी एक काम कर देना, थोड़ी सी मिट्टी मेरे जेब में रख देना. जब मिलूंगा मैं भगवान से तो बोलूंगा भगवान को, फिर मेरी नई कहानी इस मिट्टी से बना देना, इस मिट्टी से बना देना. असं म्हणतात, देहाकडून देवाकडे जाताना लागतो ते राष्ट्र आणि प्रत्येक जण राष्ट्रासाठी काही ना काही छोटा मोठा प्रयत्न करत असतात. आणि इथे मला एक प्रकर्षाने एकांचं नाव घ्यायचं आहे आणि ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले, जे आपल्याला माहिती असलेले सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील होते. अतिशय साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले चंद्रकांत गोखले त्यांच्याजवळ कपड्यांच्या फक्त 2 जोड होत्या. त्यांच्या गरजा ह्या अतिशय कमी होत्या. ते फक्त दिवसातून एकदा जेवायचे. कुठेही जाताना ते पायी जायचे किंवा बसचा वापर करायचे. त्यांच्याजवळ कपड्याच्या फक्त 2 जोड असायच्या. कारण की त्यांची अशी धारणा होती की माझ्यातला उरलेला पायी न पायी पैसा हा सैनिकांसाठी वापरला गेला पाहिजे. विशेषतः ज्या सैनिकांना युद्धभूमीवर अपंगत्व आलं आहे आणि जे सैनिक वीरमरण प्राप्त झाले त्यांच्या वीरपत्नी किंवा वीरमातांसाठी काहीतरी मदत मिळाली पाहिजे. असे हे थोर महान व्यक्तिमत्व. आणि अजून मला एका
सातारा जिल्ह्यातील अपशिंगी गाव, जे सैनिकांचं गाव म्हणून खूप जास्त प्रसिद्ध आहे. अपशिंगी गावात जर का तुम्ही गेलात तर प्रत्येक घरातून कोणी ना कोणी तरी सैन्यात आहे. आणि आतापर्यंतचे जे काही युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या घरातून कोणाचा काका, मामा, वडील, मुलगा यांनी भाग घेतलाय. कित्येक जणांना हुतात्मा सुद्धा आलं आणि तिथे गेल्यावर लक्षात आलं की वीरमरण तर सैनिकांना आलेलंच आहे, पण त्यांचं कुटुंबाचं स्ट्रगल हा खूप मोठा आहे. त्यांच्या कुटुंबाचं योगदान हे तितकंच मोलाचं आणि महत्वाचं आहे. म्हणूनच असं म्हणतात की स्वातंत्र्य जे काही आपल्याला मिळालंय, आपण जे काही स्वातंत्र्य आहेत ते फुकट नाहीये. त्याच्या मागे हे सगळे लाखो सैनिक आणि त्यामागे त्यांचे लाखो कुटुंबीय आहेत आणि त्या सगळ्यांचं योगदान खूप जास्त मोठं आहे. कि डरपोक मौत फिर नहीं गई सरहद पर, कि डरपोक मौत फिर नहीं गई सरहद पर, शहादत ने फिर अपने हाथों लिया ये काम है, क्योंकि शहादत मिलती नहीं कमानी पड़ती है, एक बड़ी सी कीमत चुकानी पड़ती है. बाप के सीने पे बोझ रखना पड़ता है, माँ की कोख सुलझनी पड़ती है, बीवी को बेवा करना पड़ता है, बच्चों के सर से छत हटानी पड़ती है, क्योंकि शहादत मिलती नहीं कमानी पड़ती है, एक बड़ी सी कीमत चुकानी पड़ती है. भाई बहन का रिश्ता खट्टा मीठा होता है. भाई और बहनों के ऊपर ऐसा कुछ जुल्म ढाना पड़ता है, उन्हों ही रोल के छोड़ना पड़ता है, उनको ही सबको संभालना पड़ता है. घर की जिम्मेदारियां भूलनी पड़ती है, सांसें अपनों की खिसकती छोड़ जानी पड़ती है, क्योंकि शहादत मिलती नहीं कमानी पड़ती है, एक बड़ी सी किंमत चुकानी पड़ती है. आणि म्हणूनच मी ईश्वराकडे प्रार्थना करते की भारतीय स्वातंत्र्य हे अबाधित राहू दे आणि आम्हाला ह्या सगळ्यांची जाणीव कायम असू दे.